सर्वांना ओम नमो नारायण. आज आपण श्री ललिता सहस्रनाम या स्तोत्रातील पुढील श्लोकांचं चिंतन करूया. श्लोक नंबर 7. नवचंपक पुष्पाभ नासा दंड विराजिता ताराकांती तिरस्कारी नासाभरण भासुरा. तिचे नाक नुकत्याच उमललेल्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे अत्यंत सुरेख आहे आणि तिच्या नाकावर जी रत्न आहेत तिने रत्न धारण केली आहेत. ते रत्नाचा तेज इतकं आहे की त्याच्यासमोर ताऱ्यांची प्रभा, ताऱ्यांचा प्रकाश एक अत्यंत फिक्का वाटतोय, अगदी लाजवत. इतकी तेजस्वी ती रत्ने आहेत. माणिक आणि मोती असावेत. आता इथं तारा हा शब्दामध्ये 2 देवीसुद्धा होऊ शकतात. मंगल आणि शुक्ला असं त्या देवीसुद्धा होऊ शकतात. त्यांना तारका म्हणतात. पण ती नथ इतकी शोभित आहे, जर त्या नथीमध्ये मोती आणि माणिक आहे आणि तिने ती नथ घातल्यामुळं ती अत्यंत प्रकाशमय आहे असं म्हटलं गेलं आहे. श्लोक नंबर 8. कदंब मंजरी क्लुप्त कर्णपूर मनोहरा ताटक ताटक युगली भूत तपनोडुपमंडला. तिने आपल्या कानाच्या वरच्या साईडला कदंब फुलाचे गुच्छ ठेवले असल्यामुळे तिची कांती अत्यंत मनोहर झाली आहे. आणि तिने आपल्या कानाच्या पाळीमध्ये, दोन्ही कानाच्या पाळीमध्ये तिनं कुंडल धारण केले आहेत आणि ते 2 रत्न म्हणजे जणू काय सूर्य आणि चंद्रच आहेत. अत्यंत दैदिप्यमान तेजस्वी अशी तिची रत्नाने ती सगळं प्रकाशित झालेलं आहे. या ठिकाणी सूर्य आणि चंद्र दोन्ही कानाच्या बालीला सुद्धा म्हटलं गेले आणि देवीच्या स्तनासाठी सुद्धा हाच शब्द वापरला गेला आहे. श्लोक नंबर 9. पद्मराग शिलादर्श परिभावी कपोलभू नवविद्रुम बिंबश्री न्यकारी रदनच्छदा. तिचा कपोल प्रांत म्हणजे कपाळ आणि तिचे गाल हे पद्मराग मानकाच्या आरशापेक्षा कितीतरी सुरेख आहेत. आणि पद्मराग म्हणजे एक प्रकारचा एक मणी जो लाल असतो आणि अत्यंत तेजस्वी असतो पण निर्मल असतो. त्यामुळे अत्यंत नितळ आणि तेजस्वी असं तिचं वर्णन या ठिकाणी आहे. अत्यंत दिव्य अशी तिची कांती आहे. हे कामेश्वराचं प्रतिबिंब ग्रहण करण्यास समर्थ आहे असं म्हटलं जातं या ठिकाणी. पुढचं तिचे ओठाबद्दल वर्णन केलं आहे की तिचे ओठ तर एखाद्या ताज्या पोवळ्याला किंवा बिंबफळाला म्हणजे तोंडल्याच्या आतला जो लालसरपणा आहे ना त्याच्यासारखं सुंदर, अतिशय लालसर असे तिचे ओठ आहेत आणि अत्यंत सुंदर आहेत. ओठाचा रंग स्वाभाविक रंग लाल असतो. त्याप्रमाणेच आईचा ओठ अत्यंत सुंदर आणि लाल आहे. बिंबफल म्हणजे पंचमहाभूताचा आंशिक देण असंही म्हटलं जाते. स्त्रिया ओठांची सुंदर वर्णन केलं गेलं आहे. स्त्रियांमध्ये ओठ, गुलाबी ओठ असणं, लाल ओठ असणं अत्यंत सुंदर असं मानलं जातं. म्हणून इथं आईचं सौंदर्य अत्यंत अपार आणि अतुलनीय असं आहे. श्लोक नंबर 10. शुद्ध विद्यांकुराकार द्विजपंक्ती द्वयोज्ज्वला कर्पूर विटिकामोद समाकर्षित दिगंतरा. श्रीदेवीच्या दोन्ही दंतपंक्ती म्हणजे शुद्ध विद्येच्या अंकुराप्रमाणे चमकत आहेत, शोभत आहेत. शुद्ध विद्येचा संबंध षोडशाक्षरी मंत्राशी आहे. या मंत्रामध्ये 16 अक्षराप्रमाणे तिचे दात शोभिवंत आहेत. शुद्ध विद्या म्हणजेच श्रीविद्या. श्रीमातेच्या मूलाधारातून ही षोडशी विद्या जन्माला येते. नंतर परा, पश्यंती, मध्यमा अशा क्रमाने ती वैखरी रूपात मुखावाटे प्रकट झाली आहे. ही षोडशी विद्या गुरुशिष्य परंपरेने आजही टिकून आहे. वाणीने परारूप म्हणजे केवळ शब्दब्रह्मचा ध्वनी, नाद या परारूप अवस्थेतच बीजाची वर्धन क्षमता दिसून येते. पश्यंती रूपात हे बीज अंकुरित होते. मध्यमा रूपात या बीजाला अंकुराला फुटलेली 2 कोवळी पाने म्हणजे किसलयी दिसतात. पण ही दोन्ही पाने या मध्यमा रूपात विलग झालेली नसतात. वैखरी अवस्थेत मात्र ही 2 कोवळी पाने विलग होतात असली तरी ती मुळाशी चिकटलेली, जोडलेली, सांधलेलीच असतात. मुळाशी जोडलेली पण वर विलग झालेली ही 2 कोवळी पाने म्हणजेच कळी
अंकुर, या अंकुर अवस्थेतच त्याच्या दाताशी सारखेपणा साम्य दिसून येतो. दात ज्याप्रमाणे 32 असतात त्याचप्रमाणे षोडशाक्षरी मंत्राचे वर आणि खाली मिळून असलेले जणू 32 अंकुरच होत. श्रीदेवीच्या मुखाच्या कर्पूर वासित विड्याच्या पानाचा सुगंध चोहोकडे पसरला आहे, दरवळत आहे. तिच्या मुखातील विड्याचा पानाचा सुगंध सर्व दिशांना आकर्षण असा करीत आहे. जो पानाच्या विड्याचं वर्णन कर्पूर वाटिका असं जे सुगंध समस्त दिशाला आकर्षित करत आहेत, या विटिकामध्ये एला म्हणजे वेलदोडे, लवंग, कस्तुरी, केशर, नागर, जावित्री, खदीर इत्यादी 64 वस्तू मिळवून ते तिचं मुखवास झालंय असं इथं म्हटलं झालंय. शुद्ध विद्याबद्दल सुद्धा आणखी खूप काही बोलता येईल आपल्याला, की जसं काही आणखी एक भास्कर रायांनी तिचे भाष्य छान लिहिले आहे या विद्याबद्दल, शुद्ध विद्या या शब्दाबद्दल, की शुद्ध विद्या परिणय म्हणजे अहम आणि इदम ह्याच्यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. दत्तात्रय संहित्यामध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे. त्यांनी श्रीविद्या याची व्याख्या अशी केली आहे की श्रीविद्या म्हणजे तात्पर्य की शुद्ध विद्या, आणि शुद्ध विद्याचा आशय म्हणजे निर्मल, अर्थात जिथं अज्ञानाचा स्पर्शच जाहीर होत ते विज्ञान. ही विद्या षोडशी विद्या आणि ही 16 अक्षराची प्रतिबिंबित झालेली आहे. षोडशी हिचा उदय महामाई मूलाधारापासून होतो, आणि आपण मागं हे परा पश्यंती याबद्दल आपण हे बोललो आहे की ध्वनीची निर्माण कशी होती, तो नाद कसा निर्माण होतो याचं ते वर्णन केले गेलेलं आहे. श्लोक नंबर 11. निजसल्लाप माधुर्य विनिर्भसित कच्छपी मंदस्मित प्रभापूर मज्जत कामेश मानसा. सरस्वतीच्या कच्छपी वाणीपेक्षाही तिच्या तोंडाच्या शब्दाचा मधुर नाद कितीतरी गोड असा आहे. तिच्या शब्दाच्या गोड माधुरीने कच्छपीला देखील लाजवले आहे. वीणेतील षडज स्वर अस्पष्ट असूनही गोड असतो, पण या षडज स्वरा संगीतातील अक्षरे स्पष्टपणे ऐकू येत नाहीत. कच्छपी वीणेतून मात्र किंचितसा स्पष्ट ध्वनी आणि पोपटाच्या शब्दाप्रमाणे सुरसंगीतासह ऐकू येतो. देवीच्या शब्दांचा गोड संगीत वर्णोच्चाराचा स्पष्टपणामुळे वाद्य ध्वनीपेक्षा निश्चितच अधिक मधुर वाटतात. वाद्यसंगीतापेक्षा गायनकला केव्हाही अधिक आवडते. हा नित्याचा अनुभव आहे. श्री दत्त, श्रीदेवी, श्री गायत्री, श्री शंकर या सर्व देवदेवता गायनप्रिय आणि गायनाराध्य आहेत, आणि तिच्या मंदस्मिताच्या पूर्ण प्रभेत महादेवाचं मन बुडून गेले आहे. ईश्वर, महादेव, कामेश, राजराजेश्वर हे समानार्थी शब्द असून मन बुडून गेले आहे असे म्हणण्यात श्रीदेवीचे वैभव, श्रीदेवीची प्रभा असीम अमर्याद आहे असे याच्या सांगण्याचा हेतू आहे. कारण मीमांसा असे सांगते की मन हे सर्वासाक्षी आहे. त्याचे वेगवेगळे नावं आहेत. विश्वावसूची वीणा बृहती आहे, टुंबरची वीणा कलावती आहे, नारदाची वीणा महती आहे, आणि सरस्वतीची वीणा कच्छपी मानली जाते. म्हणजे ह्या संसारामध्ये इच्छा, आता आपण जे षडज, ऋषभ, गंधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद या सुराबद्दल वर्णन केले आहे, त्यातील सरस्वतीची कच्छपी ही सुरीली रागाची ध्वनी म्हणजे शुद्ध वाणीचे अधिक सुरमान आणि अधिक सुरीली मानली जाते.